आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। जिजामाता उद्यानाची संरक्षण भिंत पाडणाऱ्या रस्ता प्राधिकरणाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मंगेश भांबरे यांचे उपोषण सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच। सटाणा शहराच्या सौंदर्यात भर घालणारं, नागरिकांसाठी, वृद्धांसाठी तसेच लहान मुलांसाठी विरंगुळ्याचं सटाणा शहरातील एकमेव ठिकाण ठरलेलं जिजामाता उद्यान आता मात्र वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या नावाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिजामाता उद्यानाची भिंत पाडली होती, परंतु धक्कादायक बाब म्हणजे ही भिंत पाडण्याआधी नगरपालिका प्रशासनाला कुठलीही पूर्वसूचना, कुठलीही नोटीस देण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना शिंदे गटाचे मंगेश भांबरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कालपासून उपोषणाचे हत्यार उपसले आहे। एकीकडे भिंत पाडण्यात आली, पण दुसरीकडे चौपदरीकरणाच्या कामाला मात्र अजूनही सुरुवात झालेली नाही आणि विशेष म्हणजे या घटनेला आता तब्बल 5 महिन्यांचा कालावधी उलटून गेलाय। आता या प्रश्नावरून सटाणा शहरात नवा वाद पेटलाय। सामाजिक कार्यकर्ते मंगेश भांबरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलनाचा पवित्रा घेत कालपासून उपोषणाला सुरुवात केली आहे। काल दिवसभर विविध सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या आंदोलनाला भेट देऊन जाहीर पाठिंबा केलाय। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची मनमानी कारभार व नगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणा यामुळे नागरिकांच्या प्रश्नांकडे होत असलेलं दुर्लक्ष होत आहे। या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे। जिजामाता उद्यानाची भिंत बेकायदेशीरपणे पाडणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। या आंदोलनात अब्दुल बोहरी, दीपक नंदाडे, प्रवीण खैरनार, आबा नंदाडे, गोलू वारकर, पियुष सोनवणे आणि आवा सोनवणे हे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संतोष जाधव।